भव्य रोजगार मेळावा सगळ्यात मोठा एक स्कॅम आहे बरं का. म्हणजे असे आपल्याकडे खूपसे राजकारणी लोक आहे जे ठरवतं की ना आता आपल्या गावामध्ये म्हणा, आपल्या शहरामध्ये म्हणा, एक रोजगार मेळावा न्यायचा. त्याच्यामध्ये 70 ते 80 कंपनीज येतील. कंपनीचे वेगळे मालक येतील आणि ती जी लोक बेरोजगार आहेत लोकांना 10वी-12वीच्या बेसवर किंवा डिप्लोमाच्या बेसवर जॉब देतील बरं का. आणि इथून खरं म्हटलं स्टार्ट होतं एक स्कॅमचा. हा एक स्कॅम कसं काय मी सांगतो बरं का. आता जेव्हा पण आहे ना एखाद्या गावामध्ये एखादी गावामध्ये म्हणा एखाद्या शहरामध्ये ना मोठे लोक मोठे राजकारणी लोक जेव्हा असे जॉब मेळावा म्हणा, भव्य रोजगार मेळावा असं ऐकलाच होतं बरं ना. जॉब मेळावा, भव्य रोजगार मेळावा असे जेव्हा घेऊन येतं ना, त्याच्यामध्ये कसं राहतं माहिती का, त्याच्यामधली मॅक्सिमम लोकांना जॉब मिळत नाही. 99.99% लोकांना जॉब मिळत नाही. आणि हे कशाच्या बेसवर बोलतो माहिती का, याच्यामागे सपोर्टिंग प्रूफ असं आहे की मी स्वतः बी अशा जॉब मेळाव्यामध्ये गेले. जेव्हा मी 17-18 वर्षाचा होतो तेव्हा मी अशा जॉब मेळाव्यामध्ये गेले, रोजगार मेळाव्यामध्ये गेले. तिथं काय चालतं ते मी पूर्णपणे सांगणार आहे आता. सगळ्यात पहिले म्हणजे ना हे सगळं फक्त ना जे मोठे लोक आहेत त्यांचे फक्त एक प्रकारचं हे होऊन जावं, फेमस होऊन जावं म्हणून त्यांनी केलेलं असतं. फक्त एक मोठा पहिले बॅनर छापतात, त्याच्यावर लिहिलं असतं भव्य रोजगार मेळावा. त्याच्यावर 2-3 लोकांचे फोटो वगैरे असतात आणि आम्ही त्या 70 ते 80 कंपन्यांचा सहभाग असेल. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मुलाला किंवा ज्यांनी डिप्लोमा 10वी-12वी केले त्या प्रत्येकाला जॉब मिळेल असं लिहिलं असतं बरं का. पण या गोष्टी कितपत खऱ्या आहे असं. पण जेव्हा हा रोजगार मेळावा सुरू होतो ना आणि त्याच्यावर काय असतं ते QR कोड लावलेलं असतं. ते QR कोडला सांगितलं असतं तुम्ही ह्या QR कोडला स्कॅन करून तुमची नोंदणी करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत सगळं ठीक आहे बरं का. फॉर्मॅलिटी कंप्लीट होती त्यांचीवाली. ब्रँडिंग केली असते एखाद्या माणसाची वगैरे आणि त्याच्यानंतर एक फॉर्म भरून घेता. ते इथपर्यंत बरोबर आहे. पण जेव्हा ना तो ही सुरू होतं, एक वेळ दिली जाते बरं का. सकाळी 8 वाजता 9 वाजता सांगितलं होतं की या ठिकाणी उपस्थित राहा. ते सगळ्यात पहिले काय होणार आहे, भरपूरशी पब्लिक जी 10वीची मुलं आहे, 12वीची मुलं आहे, जे डिप्लोमा बेरोजगार लोक असे प्रत्येकजण ते येऊन थांबतो बरं का. की प्रत्येकजण एक आशा असते की आपल्याला बी रोजगार मिळेल, आपल्याला बी एक जॉब मिळून जाईल असं वगैरे वगैरे. प्रत्येकजण एक अपेक्षा लावलेलं असतं बरं का. आणि तो जो बॅनर असतो या लोकांनी छापलेला त्याच्यावर लिहिलं असतं 70 किंवा 100 कंपन्यांचा सहभाग याच्यामध्ये. त्या कंपन्यांचे लोक पण येतील तुम्हाला जॉब द्यायला, नोकरी द्यायला. तुम्हाला कुठल्या स्किल पाहिजे म्हणतो आम्ही जॉब देऊ वगैरे असं बरं का. खरा स्कॅम स्टार्ट होतो जेव्हा ते स्टार्ट करतात रोजगार मेळावा. समजा सकाळी 8चा टाईम असेल तर ते 10 वाजता रोजगार मेळावा स्टार्ट करतात बरं का. म्हणजे 2 तासानंतर. आणि मी एका रोजगार मेळाव्यामध्ये गेलो, तिथला अनुभव सांगतो बरं का आता. सकाळी 8चा टाईम दिला होता आणि ते लोक सगळे 10 वाजता आले होते. जे लोक रोजगार मेळाव्याला येणार होते, मेन लोक जी जॉब प्रोव्हाइड करणार, जे लोक इंटरव्ह्यू घेणार वगैरे असं बरं का. आणि जॉब मेळावा स्टार्ट झाला, सगळे लोक गर्दी करायला लागले ते बरं का. आणि ते फक्त मोजून 1-2 तास फक्त लोकांचे इंटरव्ह्यू घेण्यामध्ये वेळ जायचा फक्त. आणि ते लोक काही खरोखर लोकांना जॉब देत नव्हते बरं का. फक्त वेळ जायचा, फक्त फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची लोक फक्त. आणि फॉर्मॅलिटी कंप्लीट झाली का त्याच्यानंतर मग यांची 1-2 तास लोकांची जेवणं चालायची. जेवण खाण्यासाठी लोकांना सांगायचं तुम्ही आता जेवण खाऊन करून घ्या, नाश्ता पाणी करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी विचार केला म्हणजे आम्ही जे माझ्याबरोबर लोक होते विचार केला काही नोकरी पाणी मिळेल का, हे मिळेल का, जॉब मिळेल का. तेव्हा लोक त्यांची अशीच कारणं की लांब जॉब आहे बाबा, गोवाला जॉब आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागलं वगैरे, कर्नाटकला जॉब आहे, वेगळ्या राज्यांची नावं सांगायला लागले आणि ते तुम्हाला जॉब मिळेल म्हणे, इथं आम्ही मिळू शकणार म्हणे. मग जर तुम्हाला जॉब अशाच ठिकाणी द्यायचे तेव्हा तुम्ही रोजगार मेळावा इथं आणलाच का बरं. एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. रोजगार मेळाव्याचा अर्थ काय असतं की रोजगार मेळाव्याने प्रत्येक जे 10वी-12वी पास त्यांनी स्वतः मेन्शन केलं असतं की 10वी-12वी पास, डिप्लोमा पास लोकांना आम्ही नोकरी देऊ त्यांच्या स्किलच्या बेसवर, बरोबर. बट तिथे ते कळतंय आम्हाला. आणि जिथं मी विचारलं मेनली, मी म्हणा की खूप लोकांनी विचारलं, ते म्हणायचं की गोवा, कर्नाटक साईड तुम्हाला जावं लागेल नोकरी करण्यासाठी. मग ही कसला रोजगार मेळावा आता. हे अशा गोष्टी जर तुम्हाला सगळ्या जी मोठी लोक आहे माझं त्यांना एक रिक्वेस्ट शिकायची, तुम्हाला जर नाही द्यायचं कोणाला नोकरी वगैरे द्यायची नाही, नका देऊ. पण तुम्ही असे ना ब्रँडिंग म्हणा, असं ॲडव्हर्टिजमेंट करून लोकांना आमची दिशाभूल करताय ना. अशा खूपशा गोष्टी असे खूपशे लोक बघितले बरं. दरवर्षीच आहे बरं काही. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, 2-3 वर्षापूर्वी होतं कोणकोणती एखादा राजकारणी असतो त्याच्या नावाखाली ती लोक ही तयार करतात भव्य रोजगार मेळावा, आम्ही तुम्हाला सगळ्यांना नोकरी देऊ, 70 ते 80 कंपन्यांचा सहभाग असेल तर प्रत्येकाला अपॉइंटमेंट लेटर मिळेल वगैरे, हे मिळेल ते मिळेल, प्रत्येक गोष्ट बरं का. असं या गोष्टी फक्त नावापुरतं राहतात. आणि ज्या लोकांना माहीत नाही ना त्या फक्त सांगायचं मला की फक्त त्यांचं ॲडव्हर्टिजमेंट आहे राजकारण लोकांची किंवा मोठ्या लोकांची म्हणा, त्याच्यामध्ये जाऊन स्वतःचा वेळ वाया घालू नका. त्यापेक्षा तो स्वतःचा वेळ सत्कारण लावा कुठेतरी, जिथे खरंच हे अशा मोठ्या संस्था वगैरे असतील ज्या खरंच चांगले. आणि असे नाही, काही लोक चांगले बी असतात पण मॅक्सिमम याच्यातील 99% जे आहे भव्य रोजगार मिळावा, भव्य जॉब मिळावा, याच्यामध्ये 99.99% लोक फ्रॉड आहे. आणि फ्रॉड कशावर आहे, ते फक्त बोलवता, ते तुमची फक्त वेळ वाया घालवता. त्या दिवशी मला अजून भेटतं, मी माझ्या वयाचं 19-18 वर्षाचा होतो, मी एका रोजगार मिळाला, मी असंच ठिकाणी गेलो होतो. आणि तिथे सगळ्यात पहिले राजकारण लोकांची भाषणं झाली, खूप सारे भाषणं झाली बरं का. 2-3 तास त्यांनी खूप आम्हाला ज्ञान दिलं की आम्हाला तुम्हाला स्किल पाहिजे, एखादा तुम्हाला जॉब मिळेल वगैरे वगैरे, हे ते बरं का. त्याच्यानंतर लोकांची जेवणं झाले, जेवणं करता करता हे झालं, वेळ झाला. त्याच्यानंतर लोकांचे इंटरव्ह्यू लागले. इंटरव्ह्यू फक्त
जर ते समजा आणि त्यावेळेस ते 400 ते 500 मुलं गेली असते बरं का, मुलं म्हणा जी लोक अशी बेरोजगार सगळे गेले असेल आणि ते जॉब किती लोकांना मिळाला असेल, 1 किंवा 2 किंवा 3 मुलांना फक्त. मुलांना म्हणजे माणसांना जे बी 40-50 वय होऊन गेले, डिप्लोमा वगैरे ज्यांचा ऑलरेडी काही एक्सपिरियन्स होता त्यांनाच फक्त जॉब मिळाले. आणि बाकी उदाहरणार्थ असे 200, 300, 400 लोक जामसारखे होते ते असेच राहून गेले. जर तुम्हाला द्यायचा नाही ना जॉब वगैरे, तुम्ही देऊ नका ना. तुम्ही कशाला एवढा दिखावा करताय की आम्ही तुम्हाला हे करू, आम्ही तुम्हाला ते करू, आम्ही तुम्हाला संधी देऊ नोकरीच्या वगैरे वगैरे. याच्याने काय होतं माहिती आहे का, याच्याने फक्त आम्हाला अशी आशा मिळते की हां बाबा आम्हाला बी नोकरी मिळेल वगैरे, पण ती आशा चुकीची असते आमच्यावाली. तुमच्यासारखे जे लोक आहे ना ते फक्त आमचा वेळ वाया घालवले बसले फक्त. ही अशी गोष्ट मी किती वेळेस ऑब्झर्व केली. आणि आज यावेळेस पण भव्य रोजगार अजून बी असे भव्य जॉब मिळावं, भव्य रोजगार मिळावं अजून पण भरताय असे, ज्याच्यामध्ये नोकरी मिळण्याची शाश्वती नाहीची गडबड आणि गॅरंटी पण नाही खरं म्हटलं. आणि मी तर म्हणतो लोकांना जाऊ बी नका, जे जस्ट वेस्ट ऑफ टाईम, तुमचा फक्त वेळ वाया जाणार ते. पहिले ते लोक येतील, ते लोक त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये तीर मारलं तो तुम्हाला सांगतील फक्त की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये हे केलं, आम्ही आमच्या आयुष्यात ते केलं, असं तसं केलं, आणि त्यांच्या मोठ्या काय मारतील फक्त. त्याच्यामुळे तुमचा काही फायदा होणार आहे का? नाही, तुमचा काही फायदा होणार नाही. पण अपेक्षा आणि आशा लावणं एकदम चुकीचं आहे. स्टार्टिंगला त्यांचे खूप असे हे असतं, त्यांचे जे बॅनर असतात ते भव्य रोजगार मिळावाचे, भव्य जॉब मिळावा, मेगा जॉब ऑफर वगैरे असे फक्त असं बॅनर तिथं बॅगाला बघायचे बरं का. ते 1-2 100 1-2 राजकारण्यांचे की 1-2 मोठ्या लोकांचे फोटो असतील पहिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं असेल 70 ते 80 किंवा 100 कंपन्यांचा सहभाग असेल. त्याच्या खाली 2-3 लोकांची नावं असेल, नंबर लिहिले असेल, HR डिपार्टमेंटचे लोक आम्ही आणतोय बाबा असं, जे रिक्रुटमेंट करता असं. पण हा सगळा यांचा फॉल्स स्टेटमेंट आहे याचं लोकांचं. ते बॅनर एकदम असं फक्त बॅनर, त्याच्यामधलं एक QR कोड दिलं असतं. QR कोड तुम्ही ते फॉर्म भरू शकता आमच्याकडे, आमच्या नाव नोंदणी करू शकता वगैरे वगैरे. तुमचं रेझ्यूम, तुमचं 10वी 12वी पास सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमचं रिलिव्हिंग लेटर वगैरे, तुमचं काही असेल तर तुम्ही आणू शकता वगैरे असं. आणि या सगळं मी गोष्टी करून बघितल्या बरं का. याच्याने माझा खूप सारा वेळ पण वाया गेला आहे. म्हणून सांगतो की स्वतःचा वेळ नाही या गोष्टीमध्ये वाया घालू नका. भव्य रोजगार मिळावा, भव्य जॉब मिळावा, भव्य जॉब ऑफर वगैरे, हे फक्त यांचा स्कॅम आहे खूप मोठा. वन ऑफ द बिगेस्ट ब्लंडर अँड बिगेस्ट स्कॅम आहे खरं म्हटलं तर. ठीक आहे, धन्यवाद.